मनसेकडून दादर प्रभादेवी परिसरात बॅनर, महिला अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बॅनर। लक्ष्मण हाकेंचं ढोल ताशाच्या गजरात जोरदार स्वागत, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाकेंची यात्रा। उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचं शक्ती प्रदर्शन, लालबाग भाजपकडून दहीहंडी सोहळ्याचं आयोजन। लालबागमध्ये भाजपकडून दहीहंडी सोहळ्याचं आयोजन, मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस राहणार उपस्थित। पुणे विमानतळाला तुकाराम महाराजांचं नाव देण्यात यावं, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची सरकारला विनंती, राज्य सरकारला केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्याबाबत सल्ला। संदीप देशपांडेंनी शेअर केली अत्याचार पीडित महिलेबाबतच्या संवादाची क्लिप, राष्ट्रवादी कार्यकर्ता आणि आव्हाडांमधील संवादाची क्लिप ट्विट करत केला सवाल। नाशिकमध्ये पेसा भरतीसाठी जेपी गावितांचं आमरण उपोषण, नरहरी झिरोळांनी उपोषणस्थळी भेट देत गावितांची घेतली भेट, पेसा भरती सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा। ऐन गणेशोत्सवात एसटीची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता, प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास 3 सप्टेंबरपासून संपाचा इशारा। राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींना लीलावती रुग्णालयात केलं दाखल, फूड पॉयझनिंग झाल्यानं उपचारासाठी दाखल। लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा, झांस्कर, द्रास, शाम नुब्रा आणि चांगथांग हे 5 नवे जिल्हे बनणार। मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी, कोकणातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय, 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर दरम्यान बंदी असणार। पालघरमधील अपुऱ्या शिक्षक संख्येविरोधात पालक आक्रमक, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पेसा अंतर्गत शिक्षक भरती करण्याची मागणी। नागपूरच्या चांपा गावातील नागरिकांचा प्लास्टिक मुक्तीचा निर्धार, प्लास्टिक मुक्तीसाठी चांपा गावात प्लास्टिक बँकेची निर्मिती, प्लास्टिकचं विघटन होत नसल्यानं गावकऱ्यांचा निर्णय। केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल, रेशनधारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकार देणार 5 वस्तू, पोषक तत्वांचा विचार करून धान्य वाटप नियमात बदल। राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह, मुंबईतील चौपाटी परिसरातील इस्कॉन मंदिरात पहाटेपासून भाविकांच्या रांगा। पुणे शहरात दहीहंडी गणेशोत्सव काळात लेझर लाईटवर बंदी, पुढील 60 दिवस लेझर लाईट वापरावर बंदी, पुण्याच्या पोलीस सह आयुक्तांचे आदेश। नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेलेले 48 भाविक भुसावळ रेल्वे स्थानकावर परतले, रेल्वे प्रशासनाच्या वतीने परतलेल्या भाविकांसाठी जेवण, वैद्यकीय सुविधांची सोय। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन, हैदराबादच्या किम्स रुग्णालयात सुरू होते उपचार, पहाटे 3 वाजता घेतला अखेरचा श्वास। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।